छत्रपती शाहू महाराजांची 150वी जयंतीचं वर्ष आणि आजच संगीत सूर्य केशवराव भोसलेंची जयंती अशा ह्या वर्षात ही घटना घडते ही अत्यंत दुःखद घटना आहे. छत्रपती शाहू महाराजांची कलानगरी आणि क्रीडा नगरी हे कोल्हापूरमध्ये तिची ओळख आहे आणि कलानगरीचं आणि क्रीडा नगरीचं प्रतीक म्हणजे हे आपले शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह हे होतं. आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान आपण कदापि हे भरून काढू शकणार नाही. सरकारने तर याचं पुनर्बांधणी करावं, पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली, ज्या राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिल्या आणि त्यातली प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह आज आपल्याला इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येते आणि हे भरून काढण्याची सरकारची तर जबाबदारी, पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा, ज्याच्यात सरकारचे लोक असतील आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा घ्या. मी तर उलटं मी म्हणेन माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं हेरिटेजमध्ये, माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली, पैशाची तर लांबचीच विषय, हा पैशाची विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही, पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत ते तर आपण आणू शकत नाही, पण एक चांगली वास्तू परत उभा करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारी ती घेऊ शकतो असं या प्रसंगी मला मुद्दाम सांगायचं. पण मला एक प्रश्न सुद्धा इथं आज मांडायचा आहे की आपण अनेक शाहू महाराजांच्या इथं शिवाजी महाराजांच्या प्रामुख्याने आज शाहू महाराजांच्या अनेक वास्तू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आणि ह्या वास्तू अशा वास्तू परत उभा करणं तर शक्यच नाही, पण ह्या वास्तूंचं जे आता आपल्याकडे आहेत शाहू महाराजांच्या वास्तू, ह्याचं संवर्धन जतन आपण केलं आहेत का, हा मोठा प्रश्न आपल्याला. संवर्धन जतन सुद्धा आपण करत नाही, त्याचबरोबर त्याचं संरक्षण सुद्धा आपण केलं आहे का, संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत. आज इथं संरक्षणाचे प्रोटोकॉल्स लावले असते तर ही परिस्थिती सुद्धा निर्माण झाली नसती. मी सुद्धा खासदार असताना आणि खासदार नसताना सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र सुद्धा दिलेले आहेत की हे 150 वर्ष राजे शाहू महाराजांचे जयंतीचं वर्ष आहे आणि म्हणून या सगळ्या शाहू महाराजांच्या जुन्या वास्तूंचं आपण संवर्धन जतन करायला पाहिजेत. आणि हे संवर्धन जतन करत असताना सुद्धा आपल्याला संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स आपण लावलेत, किंबहुना प्रोटोकॉल्स लावा अशी माझी सरकारला सूचना आहे. आज जर पाहिलं असेल तर मला माहीत नाही आपण हे कसं परत उभा करणार आहे आणि उभा करून सुद्धा ह्या अनेक लोकांच्या ज्या भावना त्याला जुडलेल्या आहेत, माझ्या व्यक्तिगत माझ्यासुद्धा आहेत. म्हणजे मी ज्यावेळी खासदार झालो तर माझा सत्कार इथं या केशवराव भोसलेमध्ये सर्व पक्षीय लोकांनी केला होता. माझा मागच्या वर्षीचा वाढदिवस तिथं स्वराज्य कुस्तीचं मैदान भरलं होतं. फार म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण आपण हे विषय इतका नाजूक झालेला संवेदनशील विषय हा. माझी सरकारला विनंती राहील हे पक्षाच्या पलीकडे सगळे विषय, राजकारणाच्या पलीकडे विषय, आपण कोल्हापूरकर सगळे एकत्र येऊया आणि सगळे केशवराव भोसलेच्या पासून शाहू खासबाग मैदानाच्या पासून आणि सगळ्या जुन्या वास्तू त्या कसं त्याचं संवर्धन, म्हणजे ह्याचं तर संवर्धन जतन होणार नाही, ह्याला पुनर्बांधणी करायलाच लागेल.
पण बाकीच्या सुद्धा वस्तूंचं कसं संवर्धन जतन करता येईल आणि कसे आपल्याला प्रोटोकॉल्स लावता येतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष. 9 वाजता आग लागली, विझवायला 12 साधारण वाजले, अजूनही आग काही ठिकाणी धुमसते. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागते आणि यंत्रणेकडे अग्निशमन दल नाही आहेत किंवा अग्निशमन दल आहेत पण तोकडी यंत्रणा आहे. त्याचं कुठेतरी याचा फटका बसला असं वाटतंय का? निश्चित केवळ 21च कर्मचारी कायम असणार. म्हणूनच मी जो एक शब्द वापरला की प्रोटोकॉल्स. आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली. आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत काय? जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहीत नाही आहे पण अग्निशमक ज्या पद्धतीने यायला पाहिजे तेवढे आले नाहीत. तुमचं म्हणणं आहे माणसं तेवढं कामगारसुद्धा उपलब्ध नव्हते. तर हे सगळे ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे, हा प्रोटोकॉल्स, ह्याचं आपण केव्हा चिंतन करणार आहे? आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे सुरक्षेचे प्रोटोकॉल्स ठरवावं लागतील. आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडती आहे ते सुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते. खरंच म्हणजे एकदम वेदनादे ही बाब असं म्हणतात. राजे तुम्ही भाऊक झाले देखील तुम्ही दिसालात आणि कला क्षेत्रात काळा दिवस देखील तुम्ही संबोधलो. सरकार शासनात हलगर्जी पण आहेत. मी काल बोललो की कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने कलेचा आणि क्रीडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे. आणि म्हणून मी काय नाही जास्त बोलण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे छत्रपती शाहू महाराज आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र बसावं. कोल्हापूरला एक वेगळी दिशा देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागणार आहे. हा इतका मोठा झटका, इतका मोठा धक्का आपल्याला सर्वांसाठी येतो आणि म्हणून याची खबरदारी याच्या पुढे सगळ्यांनी घ्यावी लागेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठिकाणी लागलेली आहे त्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र हा घातपात असू शकतो का अशी अनेक जण सर्वसामान्य नागरिक देखील प्रश्न विचारतो. मी असं म्हणणार नाही घातपात असू शकतो पण तुम्ही बघितलं असेल तर त्या बरोबर ह्या खासबाग मैदानाचं जे स्टेज आहे त्याच्या बरोबर मागं सगळे एअर कंडिशन्स लावले होते. तिथं अनेक पाईपा इकडनं तिकडनं सगळीकडनं फिरत होत्या. म्हणजे हे काही प्रोटोकॉल्स नाहीत ना. त्याचा अभ्यासच कोणी केला नाही. आणि म्हणजे मी बोलणार नाही अनेक गोष्टी मी वेळ प्रसंगी बोलून आज ती वेळ नाही. चौकशीची मागणी करताय का या सर्व प्रकरणात? ह्याचं निश्चित चौकशी व्हायला पाहिजे. हे कशामुळे घडलेलं आहे? एवढे वर्ष केव्हा घडलं नाही, आत्ताच का? हे काय त्याच्या म्हणजे घातपात मी म्हणणार नाही कोणी घडवलं की असं होऊ शकत नाही पण कशामुळे घडलं ह्याची माहिती तर निश्चित घ्यावी लागेल. आणि ह्याच्या पुढे अशा गोष्टी घडू नयेत आणि कोणालाही परवडणार नाहीत. आम्हाला कोणालाच परवडणार नाही, कोल्हापूरकरांना काही महाराष्ट्राच्या कोणाला परवडणार नाहीत आणि म्हणून ह्याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती. महाराजांचं खरं तर हे वारसं म्हणावं लागेल. कला आणि क्रीडा क्षेत्राचं एकाच ठिकाणी मिलाप असणारे हे ठिकाण आहे ते अशा पद्धतीनं उद्ध्वस्त होते. आता ही सरकारची कशा पद्धतीची जबाबदारी स्वतः तुम्ही म्हटलं मी स्वतः जबाबदारी घ्यायला कशा पद्धतीने अपेक्षा वाटते? नाही सरकारने युद्ध पातळीवर एक दक्षता समिती नेमावी. हे का घडले हे हा एक पहिला भाग आहे. की दुरुस्त कसं करता येईल हा दुसरा भाग आहे. पुनर्बांधणी कशी करता येईल तिने आम्हाला सांगावं. आम्ही सुद्धा एक सगळे लोकप्रतिनिधी असतील ती आमची जबाबदारी असेल किंबहुना नागरिक म्हणून आम्ही सर्वजण असतो ती आमची जबाबदारी असेल. आणि म्हणून मी स्वतः म्हटलं की माझं सुद्धा एक्सपर्टाईज आहे या हेरिटेजमध्ये. मी नेहमी काम करतो असं रायगड किल्ल्यांच्यापासून बाकीच्या किल्ल्यांच्यापासून म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी दिली तर मी प्रामाणिकपणाने करायला माझी तयारी. शाहू जन्मस्थळाचा विकास आपण कशा पद्धतीने झाला बघतो. त्या काळाशी सुसंगत ती इमारत उभारली नाही. आता आपण जर पाहिलं 109 वर्षाची ही इमारत किंवा पॅलेस थिएटर तशाच पद्धतीने उभं राहावे अशा प्रकारची मागणी कोल्हापूरकरांची आहे. सरकार कोणाला तरी हे काम देईल आणि काहीतरी होईल त्याच्यावर कशा प्रकारे कोल्हापूरकरांचं आणि विशेष करून तुमचं लक्ष असणार. म्हणून मी साध्या एका शब्दात मी सांगितली ही जबाबदारी माझ्यावर सोपवा. ज्याप्रमाणे मी प्रामाणिकपणाने रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन काम करतो त्यामध्ये राजकारण आजपर्यंत मी आणून दिलेले म्हणून शाहू महाराजांची ही वास्तू परत एकदा पुनर्बांधणी व्हायला पाहिजे. आपण त्याच्या भावना तर आपण आणू शकत नाही पण ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. आणि म्हणून मी एका शब्दात सांगितलं की जर ही माझ्याकडे जबाबदारी जर दिली तर प्रामाणिकपणाने राजकारण न आणतामध्ये सुद्धा मी स्वीकारायला माझी पूर्ण तयारी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.